तर जालन्याचं आराध्य दैवत आणि प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या स्वामी आनंद स्वामी महाराजांच्या पालखी सोहळ्यालाही सुरुवात झाली आहे। आनंद स्वामी मंदिरातून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली असून आषाढी एकादशी निमित्त निघणाऱ्या या पालखी सोहळ्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे। आनंद स्वामी महाराजांच्या पालखीचं ठिकठिकाणी भक्तिमय आणि उत्साहाच्या वातावरणात स्वागत करण्यात आलं। तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदेंनी। पाहूयात। जालना जिल्ह्याचं आराध्य दैवत आणि प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या आनंद स्वामी महाराजांच्या पालखी महोत्सवाला सुरुवात झालेली आहे। मी सध्या कचीर रोडवर आहे। आपण पाहू शकता मोठा उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। हजारोच्या संख्येने भाविक ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि पालखी सोहळ्याला जालना शहरातील कचीर रोड येथून सुरुवात झालेली आहे। मोठ्या भक्तिभावाच्या वातावरणामध्ये पालखी सोहळा हळूहळू जो आहे तो पुढे जातोय। खरं तर या पालखी सोहळ्याला शेकडो वर्षाची परंपरा आहे। आपण पाहू शकतो असतो की भाविकांचा आनंद जो आहे तो गगनात मावेन असा झालेला आहे। आषाढी एकादशी आणि या आषाढी एकादशी निमित्तानं आनंदी स्वामी महाराजांचा पालखी महोत्सव जो आहे तो जालना शहरातून आज शेकडो वर्षापासून निघतो आहे। महाराज मोठा उत्साह दिसतोय। कितवं वर्ष आणि काय परंपरा आहे पालखी महोत्सवाची? हा उत्सव 300 वर्षापासून चालू आहे। स्वामी स्वतः होते आणि ते स्वतः नगर प्रदक्षिणा केलीत। वारकऱ्यांना बरोबर घेऊन नगर प्रदक्षिणा सुरुवात झालेली 300 वर्ष पूर्ण झाले। हिंदू मुस्लिम ऐक्याचं म्हणून मुस्लिम समाजाकडनं देखील आनंद स्वामी महाराजांच्या पालखीचं जे स्वागत करण्यात येणार आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।